नमस्कार मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण एक्सएमला क्रिप्टोने डिपॉझिट कसं करायचं ते बघणार आहोत. तुम्ही यू-पी-आयने पण करू शकता, पण क्रिप्टोची एकदम सेफ मेथड असते. जसं की बँक अकाउंट फ्रीज हा कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला क्रिप्टोने येत नाही, तसं यू-पी-आयने पण येत नाही. पण 100% सेफ मेथड पाहिजे असेल तर तुम्ही क्रिप्टोने डिपॉझिट केलं पाहिजे. तर क्रिप्टोने डिपॉझिट करण्यासाठी तुम्ही बायबिट, बायनान्स, बिटगेट कोणतंही क्रिप्टोकरन्सीचं ॲप यूज करू शकता. मी बिटगेट यूज करतो. सर्व ॲपची प्रोसेस सेम असते. तुम्हाला फक्त व्हेरीफाय करून त्यामध्ये USDT घ्यावे लागतात. त्याच्यानंतर तुम्ही यामध्ये डिपॉझिट करू शकता. सर्वात आधी तुम्हाला डिपॉझिटवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर क्रिप्टोकरन्सीवर क्लिक करायचं आहे. क्रिप्टोकरन्सीनंतर इथं तुम्हाला USDT सिलेक्ट करायचे आहे आणि जेवढा अमाऊंट तुम्हाला डिपॉझिट करायचं असेल तेवढं इथं टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर टिक करून खाली टिक दोन्ही ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे आणि टिक केल्यानंतर तुम्हाला खाली कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार आहे. तुम्हाला TRC20ने डिपॉझिट करायचं आहे की BAP20नं करायचं आहे. सर्व याची प्रोसेस सेम आहे. TRC20नं थोडे जास्त चार्जेस लागतात, BAP20नं थोडे कमी लागतात. तर बायनान्स स्मार्ट चेन म्हणजे BAP20 होते, तर आपण ते सिलेक्ट करूया आणि इथं कंटिन्यू करूया. खाली कंटिन्यू केल्यानंतर तुमच्यासमोर एक ॲड्रेस येणार. तो ॲड्रेस तुम्ही कॉपी करू शकता किंवा स्कॅन करून पण त्याच्यावर पेमेंट करू शकता. मी ॲड्रेस कॉपी करणार आहे कारण की माझं बिटगेट ॲप याच मोबाईलमध्ये आहे आणि बिटगेट ॲपमध्ये आपल्याला जायचं आहे आणि इथं विड्रॉलवरती क्लिक करायचं आहे होम पेजलाच. इथून आपल्याला विड्रॉल केले तर ॲड्रेसला तर आपलं तिथं आपोआप डिपॉझिट होते. तर इथून आपल्याला विड्रॉलवरती क्लिक करायचं आहे सर्वात आधी ॲड फंडच्या बाजूला आणि ऑन चेन विड्रॉलवरती क्लिक करायचं आहे. ऑन चेन विड्रॉलवरती क्लिक केल्यानंतर USDT सिलेक्ट करायचं आहे. इथं USDT सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला ॲड्रेस पेस्ट करायचा आहे किंवा तुम्ही स्कॅन पण करू शकता. मी ॲड्रेस कॉपी केलेला आहे म्हणून पेस्ट करत आहे आणि विड्रॉल नेटवर्क आहे आपलं BAP20 म्हणजे स्मार्ट चेन. तर बायनान्स स्मार्ट चेन आपण सिलेक्ट केला आणि इथं आपल्याला $400 अमाऊंट टाकायचं आहे. तर इथं आपण अमाऊंट टाकणार आहोत 400 USDT आणि आपल्याला फीज लागणार आहे नेटवर्क ट्रान्सफरची फीज 0.15 USDT. तर 0.15 आपण एक्स्ट्रा टाकणार आहोत .15 लावून, म्हणजेच आपल्याला फीजसोबत पूर्ण पेमेंट करायचं आहे $400. त्याच्यानंतर आपल्याला खाली विड्रॉलवरती क्लिक करायचं आहे. विड्रॉलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ईमेलला एक OTP जाणार आहे बिटगेटचा. तो OTP टाकायचा आहे आणि ऑथेंटिकेटरचा कोड टाकायचा आहे. विड्रॉलवरती आपण क्लिक केलं खाली. तर विड्रॉलवरती क्लिक केल्यानंतर इथं आपण आपली पोझिशन बघू शकतो. सर्वात आधी तुमच्या ईमेलला एक कोड जाणार आहे. तो कोड टाकायचा आहे इथं आणि गुगल ऑथेंटिकेटरचा कोडसुद्धा टाकायचा आहे. तर हे फिलअप करूया आपण सर्वात आधी. तर हे फिलअप केल्यानंतर कन्फर्मवर क्लिक करायचं आहे आणि 2 ते 5 मिनिट तुम्हाला वेट करायचं आहे. 2 ते 5 मिनिट वेट केल्यानंतर तुमचं जे पेमेंट आहे इथून सक्सेसफुल होणार आहे. 2 ते 5 मिनिट आपण वेट करूया. तर पेमेंट आपलं लवकरच इथून सक्सेसफुल झाल्यावर ते एक्सएमच्या ॲपला आपल्याला शो होणार आहे. तर इथून आपलं डिपॉझिट सक्सेसफुल झालेलं आहे. ठीक आहे. तर आपण आता एक्सएमच्या ॲपला जाणार आहोत. तिथं पेज आपलं रिफ्रेश होणार आहे एक्सएमचं आणि बॅक टू मर्चंटवर क्लिक करायचं आहे आणि आपल्या एक्सएमच्या ॲपला आपल्याला यायचं आहे. गो टू एक्सएम ॲपवर क्लिक करून. तर इथं आपल्या 400 USDT आलेले आहेत आणि तुम्हाला इथं 100% बोनस पण मिळून जाईल. जसं की 400 ॲड केल्या तर 400 तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट बोनस मिळेल. धन्यवाद.